आज मामा भाषेची जोडी पुरा मामाचं हॉटेलच खाली करा टाकू म्हटलं. काय झालं चला सांगतो तुम्हाला. तर जसं की तुम्हाला माहिती आहे की तुमचा भाऊ आलाय आता सध्या घरी आणि हे आहे भाऊ आपली भुरी आणि काही जे की आपल्या दाजीचे गैरेज लाडके आणि जे की दुसऱ्याच्या डोरांमध्ये रोज चरायला जातात. म्हणून पहिले तर सकाळी सकाळी त्यांचं काम आपटलं आणि आता जसं की तुम्हाला माहितीच असेल की आपला मोठा भाऊ पण आता व्हिडिओ बनायला लाग गेलाय आणि तुमच्या भाऊला आता व्हिडिओ बनायचे 1.5-2 वर्ष तो होत जातील भाऊ. मी लाग गेला आपल्या मोठ्या भाऊ थोडीशी एडिटिंग वगैरेची टिप्स द्यायला आणि ते झालं. आणि आता मी चाललो होतो पप्पांसोबत जळगावले. थोडं दवाखान्याचं काम होतं आणि हवा आपला फिटिंगचा सामान वापस करणं होतं. पण जाता जाता आमले भेटी गेले भरत दादा आणि त्यांची जे की आता फिरायला चालले बॉस. मग त्यांनी भेटी घेतलं आणि 500 स्पीड आम्ही डायरेक्ट लागले भाऊ जळगावला. जड की आपले मामा डाक तयारच बसले होते. पप्पांनी आणि मामांनी त्यांनी एकटं सोडलं भाऊ आणि आपल्या मयुरीला उचली सन मी डायरेक्टली लागला आपला उरेल फिटिंगचं सामान वापस करायला आणि त्याच बाने आपल्या मयुरीला पण भेटी गेला बॉस. मग आम्ही दोन्ही भाऊ 56 पायऱ्या चढले आणि सामान वापस करायला आणि मग मयुरीला जडून उचललं तरी सोडला आणि मी लागला हॉस्पिटलमध्ये की पप्पांनी मामांचं काम पण झालंच होतं आणि मला आणि मामांनी आता गैरीच भूक लागली होती म्हणून आम्ही डायरेक्ट लागले मामांच्या पहिलवान हॉटेल आणि मामांना तर येतात डाक भजनावर ताव मार दिला. आणि आपल्या मामांची हे हॉटेल जळगावमध्ये गैरी फेमस आहे. मग नको आहे का स्वतः आडी या आणि 8 लाख रगड्याची फक्त चव घेपा तुम्ही. मग काय तुमच्या भाऊन पण रगडा आणि कचोरी गप काय घेतली भाऊ. आणि आता याच्यावर मग काही कॅपॅसिटी होती नाही म्हणून मामांनी म्हटलं बस तुम्ही चालले आता. आणि मी लागलो आपल्या प्रेमाच्या माणसाकडे सोडावे आले कारण की येताच भाऊन आपल्याला ओळखी घेतलं होतं आणि भाऊ बोलला की आपला पण ब्लॉग घेऊन भाऊ. आणि पहिले सांगतोय जरा रगडा खायला आले ना तर आणि सोडा प्यायला पण नक्की जा. मग आता आपल्या जळगावमध्ये गैरे काम होते भाऊ म्हणून त्याच्यामुळे आपल्या डागाडी रात होई गेली. म्हणून बस आजसाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बोला जय खानदेश.